तुम्हाला दाखवतोय। चला मित्रांनो, पटापट पोहोचतोय आपण लालबागला। अजून टाइम आहे, ट्रेन यायला बराच टाइम आहे, तर वेट करतो आपण ट्रेनचा। लालबागला चाललेलो आहे। मित्रांनो उतरला उंचरी रोडला आता जस्ट आपण चाललो लालबागला। तेवढ्यात आपल्याला आपली बाळूमामा ट्रॅव्हल्स आलेली आहे बघा, चाललेले कोल्हापूर। लालबाग मित्रांनो सजून गेलेलं आहे, गजबजलंय बघा, मूर्ती आलेली आहे गणपतीची। पुढे बघा मूर्ती आहे मोठी मस्त। आता आपण लवकरात लवकर त्या मूर्तीकडे जाऊया। आतून जाऊया, भरपूर गर्दी आहे। मित्रांनो रात्रीचं बघायला एकदम भारी आहे, लाइटिंग वगैरे सगळं दिसतं ना, त्यामुळे दाखवतोय आम्ही। आज काही गर्दी नाही, सगळ्या मूर्त्या येतात ना, त्यामुळे इकडे बघा पूर्ण रस्ता खाली आहे आणि बघू शकतो आपण काहीच गर्दी नाहीये। मित्रांनो पोहोचलेलो आहे आपण लालबागच्या राजाचं डेकोरेशन तुम्हाला दाखवायला, आणि लालबागचा राजा पण काय खतरनाक आहे, सगळं लाइटिंग वगैरे मस्त केले बघा। असं आहे डेकोरेशन। डेकोरेशन गणपतीचा मित्रांनो आपण एंट्री करता आतमध्ये बघूया, दर्शन भेटलं चांगलं आहे। प्रचंड गर्दी आहे, भरपूर गर्दी आहे, काय बोलणार। इथूनच गणपती येतो मित्रांनो 10व्या दिवशी। इथून आहे का बघूया, अजून ट्राय करूया जायचं आतमध्ये। ना काय यावर्षी डेकोरेशन बघा मित्रांनो, काय डेकोरेशन केलंय। इथून आतमध्ये जायसाठी
हो सोडतोय का हा? हो दादा चला ना, नाव द्या. मित्रांनो जस्ट आलोय आपण. इथं मूर्ती आहे लालबागच्या राजाची. इथून डेकोरेशन चालू होतंय. असं डेकोरेशन पूर्ण. जाऊ शकतो इथून गेलं की समोरच मूर्ती आहे. त्याला आपण फिरून या. आता गर्दी नाही आहे, सगळं दाखवतो तुम्हाला. पूर्ण खाली आहे. हे हनुमान मंदिर इथं आहे. हेच हनुमान मंदिर आहे. इथून ती लाईन बघा, वर्तुळ फिरत 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 इथे लालबागचा राजा आहे पुढे. इकडून तर आला. इथं आतमध्ये गणपती आहे मित्रांनो, पण एंट्री नाही होते आपल्याला. तेव्हा इथं आहे, तुम्हाला दाखवतो. हे साहेब आपले लालबागच्या राजाचे अध्यक्ष आहेत. लालबागच्या राजाची जागा बघा मित्रांनो. मित्रांनो दर्शन काय झालं नाही आपलं. इथंच आहे लालबागचा राजा, पण ते लोकांनी बंद केलं आता सगळं काही. मंदिर इथं आहे, इकडे आहे लालबागचा राजा. इंटे नाही काय नाही. जाऊया घरी आता. जाऊ दे, आपण लेट आलो. जर आपलं दर्शन झालं असतं. फक्त कार्यकर्त्यांना दर्शन आहे. आता थोड्या दिवसांनी हे पण बघायला भेटणार नाही, एवढं इथं गर्दी असणार आहे. फक्त 2-3 दिवस राहिले, 2च दिवस. इथंच मूर्ती आहे, इथंच मूर्ती आहे. भरपूर मस्त डिझाईन केले. कॅमेऱ्यातून थोडं अलग दिसतंय, पण मस्त आहे. आपलं दर्शन काय झालेलं नाही आहे, कारण की ते बोलले की डायरेक्ट पहिल्या दिवशीच दर्शन करणार. आता काय नाही, सगळ्यांनी घरी जावा. तर तुम्हाला जेवढं दाखवतं तेवढं दाखवलं मी. फक्त 1-2 दिवसात बघा, हे सगळे दुकानं शॉप सगळे बंद होतील आणि हे डायरेक्ट हे दर्शन होईल लालबागच्या राजासाठी. एकदम बाजूला आहे ना रस्ता, केवढा केवढा नंतर ना एकदम खाली होऊन जातो हा. मस्त दुकानं बंद झाल्यानंतर इथून लालबागचा राजा जाताना निघतो ना, तेव्हा एकदम मस्त मजा येते. पाय ठेवायला जागा नसतं मित्रांनो. मित्रांनो आपण निघूया बाहेर आता. कधी दर्शन होणार काय माहित नाही. या गेटला आपण कधी येणार काय माहिती नाही, पण आज भरपूर खाली होतं त्यामुळे आपण आलो. आपण जस्ट आपलं नशीब इथपर्यंत होतं तेव्हा आपण आलो. मस्त सुंदर असेल. आता काही दिवसांनी सगळं पॅक होऊन जाईल. तर मित्रांनो लालबागच्या एंट्री गेट इकडे आहे बघा.
मित्रांनो भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.